पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या। निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपची ग्राउंड स्ट्रॅटेजी तयार झाली। कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासंदर्भात मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या, तर मतदारसंघ, पालकमंत्रीपद असलेले जिल्हे अशी दुहेरी जबाबदारी मंत्र्यांवर असणार आहे। भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांना या सूचना देण्यात आल्या। भाजपच्या मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होण्याच्या सूचना दिल्यात। भाजपची ग्राउंड स्ट्रॅटेजी आता तयार झालेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या, कार्यकर्त्यांना ॲक्शन मोडवर आणण्याच्या सूचना भाजपच्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत। आपला मतदारसंघ, आपलं मंत्रीपद या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ती सुद्धा जबाबदारी आता मंत्र्यांवर पक्षाकडून सोपवण्यात आली। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रम, आपण जर बघितलं असेल तर काल भाजपची महत्वपूर्ण बैठक झाली आणि बैठकीत मंत्र्यांनी जे आहेत ते महत्वपूर्ण काही सूचना दिलेल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर पालकमंत्री पद असलेल्या जिल्ह्यात देखील आता भाजपच्या सर्व मंत्र्यांना जे आहे ते सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचसोबत भाजपकडून निवडणुकीत यश मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने जी ग्राउंड स्ट्रॅटेजी आहे ती बोलली जाते। आपण पाहिलं असेल तर विधानसभा निवडणुकी दरम्यान देखील भाजपने अशीच एक स्ट्रॅटेजी आखली होती आणि त्याचे परिणाम जे आहेत ते निकाल पाहायला मिळाले होते। त्याचमुळे कुठेतरी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासंदर्भातल्या सूचना सर्व मंत्र्यांना दिल्या आणि मतदारसंघ आणि पालकमंत्री पद असलेले जिल्हे अशी दुहेरी जबाबदारी आता सर्व मंत्र्यांवर असणार आहे। त्यामुळे भाजपमधील श्रेष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांना प्रमुख सूचना दिल्या। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामध्ये विविध नगरपंचायतीच्या निवडणुका असतील, नगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, या पार्श्वभूमीवर भाजप ही रणनीती आखताना पाहायला मिळते। बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।